ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचे समालोचन भाग चौथा. आभासात्मक द्वैत. शिवशक्तींचे द्वैत हे आभासात्मक आहे. शिवशक्ती यांचा संसार कसा चालतो ते सांगितल्यावर ज्ञानदेवांनी ही जरी दोघे असली तरी त्यांच्यातील द्वैत हे आभासात्मक कसे आहे ते सांगितले आहे. शिवशक्ती हे एकाच परमात्म तत्वापासून उत्पन्न झालेले आहेत. अगदी समरूप आहेत. एकाच प्रकाशाचे लेणे लिहिले आहेत. त्यामुळे वास्तविक ते दोन नाहीतच. ते परमात्म तत्व सर्व शून्याचा निष्कर्ष अशा काही नाहीपणाने युक्त आहे. त्याच्याकडे असलेल्या शक्तीने त्याच्या ठिकाणी पुरुषत्व निर्माण केले. म्हणजे त्या शक्तीच्या अपेक्षेने त्याला पुरुष अथवा शिव हे नाव मिळालेले आहे व त्याच्यामुळे ही सामर्थ्यशाली झालेली आहे. शक्ती नसेल तर त्याला शिव म्हणता येणार नाही व शिव नसेल तर शक्तीला सामर्थ्य नाही. अशी वास्तविक दोघांचीही पांगळी दशा आहे. शक्तीने एवढा मोठा जगाचा पसारा त्याच्या आधारावरच निर्माण केला व त्याला ईश्वरत्व प्राप्त करून दिले. त्याला जगन्नायक केले. शक्तीने निर्माण केलेला हा एवढा पसारा दृष्टीस येतो, पण शिव मात्र दृष्टीस पडत नाही. हा एवढा पसारा निर्माण करण्याचं कारण काय? ज्ञानदेव कल्पना करतात की आपला पती शिव मूलतः अरूप गोसावी, पण आपण याच्यामुळे एवढे सामर्थ्य प्राप्त केले. तेव्हा शक्तीला आपल्या अरूप गोसावी पतीची लाज वाटू लागली व तिने शिवाचे स्वरूप लोकांच्या दृष्टीस पडू नये म्हणून ही नामरूपांची लेणी निर्माण केली आणि त्याला झाकून टाकलं. ज्ञानदेव सांगतात की त्याच्या घरी ऐक्याचाही दुष्काळ होता. त्याच्या घरी या भाग्यवतीने बहुपणाची श्रीमंती निर्माण केली. आपल्या अंगाची आटणी करून खूप श्रम करून तिने आपल्या पतीला नावारूपाला आणलं. वास्तविक गोसावी शिवाला काही संसाराची आवड नाही, पण पत्नीची संसाराची अत्यंतिक आवड मात्र त्याने आपला संकोच करून घेत पूर्ण केली. तिची हौस पुरवली. पुढे ज्ञानदेव शिवाकडे द्रष्टृत्व कसं येते ते सांगतात. आपल्या अशा या सौंदर्यशाली व भाग्यशाली पत्नीला पाहण्याच्या लोभाने तो द्रष्टृत्व स्वीकारतो. जीवदशेला प्राप्त होतो. तो द्रष्टा बनतो व ही दृश्य बनते. जेव्हा ती त्याला दिसत नाही तेव्हा तो आपले अंग सांडतो. आपले द्रष्टेपण टाकून देतो. पत्नीच्या हौसे खातर वास्तविक यालाच बहु व्हावं लागतं, विश्वरूप व्हावं लागतं आणि शक्तीने याच्यावर कितीही नामरूपांची पांगणे घातली तरी हा मात्र नेहमी उघडाच असतो. वास्तविक शिवाचे स्वरूप अगदी सूक्ष्म, पण शक्तीच्या भिडे खातर याला विश्वरूप घ्यावं लागतं असं वर्णन करून शक्ती जरी नामरूपाने युक्त जगत निर्माण करत असली तरी ते जगत शिवस्वरूपच आहे हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे. शिवशक्तींनी स्वप्नात पाहिलेला हा संसार आहे. जेव्हा शिव जागृत होतो त्यावेळी शक्तीने वाढलेली नामरूपांची पक्वाने खाऊन याचं पोट भरत नाही, तेव्हा शक्तीलाही खाऊन टाकतो आणि मग तृप्त होतो. सर्व जगताचा नाश होतो व पुन्हा काही नाही पण तेवढं शिल्लक राहतं. त्यांचा हा संसार परस्पर सापेक्ष असा चाललेला असतो. नवरा झोपला की ही दाम्पत्यपणे संसार चालवत असते. दोघांचीही जबाबदारी एकटीच पार पाडत असते. पण ती झोपली की नवऱ्याचे नवरेपणही संपते. तिच्यामुळे याला शिवत्व प्राप्त झालेले असते. शक्तीच नाहीशी झाली तर तो स्वतःला कोणाचा नवरा म्हणवणार? एकच परमात्म तत्व शिवशक्ती रूप झालेलं असतं. तेव्हा प्रत्यक्षात त्या दोघांना एकमेकांना पाहताच येत नाही. दोघांना एकमेकांना पाहायचं असेल तर त्यांना एकमेकांचे आरसेच व्हावे लागते. शिवाला आपले रूप शक्तिरूपी आरशात पाहता येतं व शक्तीला आपले रूप शिवरूपी आरशात पाहता येतं. शिवशक्तीवर किती अवलंबून आहे? आपले स्वरूप सुख भोगण्यासाठी सुद्धा त्याला शक्तीचा आधार घ्यावा लागतो. कारण भोग्य अशी ती असेल तरच त्याच्याकडे भोगते पण येणार आहे. एकूण प्रकृतीशी एकरूप होऊनच हा आनंद उपभोगू शकतो. असे हे दोघे एकमेकात कालवले गेलेले आहेत, मिसळून गेलेले आहेत. दिसायला दोन भासत असले तरी सोने व त्याची कांती, वारा व त्याची गती, कस्तुरी व तिचा सुगंध, अग्नी व त्याची उष्णता अशा दृष्टांतांनी त्या दोघांना कसे वेगळे निवडता येत नाही ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा शिवशक्ती ही वास्तविक दोन नाहीतच, एकरूपच आहेत. अशा त्यांच्या एकरूपत्वाचे ज्ञान कसे करून घ्यायचे किंवा आपण कसे करून घेतले ते ज्ञानदेवांनी पुढच्या भागात सांगितले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.
हरि ओम तत्सत.